प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचे आभार मानूया की तो एक चांगला देव, चांगला स्वर्गीय पिता आहे. हालेलुया. आणि यावेळेस आपण त्याच्या वचनाकडे वळत असताना आपण सध्या याकोबाच्या जीवनावर एक संदेश मालिका ऐकत आहोत, जिचं नाव आहे फिनिशिंग वेल किंवा चांगला शेवट होणे. चांगला शेवट होणे, फिनिशिंग वेल, हे या संदेश मालिकेचं नाव आहे. आणि आजच्या संदेशाचा शीर्षक आहे जेव्हा भय वाटू लागतं, व्हेन फिअर ग्रिप्स यू. जेव्हा भय वाटू लागतं. आता आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आपल्याला हा अनुभव आलेला आहे. कोणत्या ना गोष्टीची भीती, कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं भय आपल्याला वाटलेलं आहे. कदाचित आज तुम्हाला कोणतं तरी भय वाटत असेल. एखाद्याला डॉक्टरकडे जाऊन चेकअप करायला भीती वाटते की समजा जर काही निघालं तर, समजा जर मला काही आजार निघाला याची भीती. एखाद्याला मृत्यूची भीती, आता मृत्यूनंतर माझं काय होईल. एखाद्याला आपल्या मुलाबाळांची भीती, कोणती ना कोणती भीती. एखाद्याला आपला बिझनेसची, किंवा जोपर्यंत मी आहे तोपर्यंत पुढं काय होईल, तो बिझनेस किंवा ते कोण करेल. कोणती तरी भीती आपल्याला सतावत असते. कोणती तरी भीती आपल्याला पुढं जाऊ देत नाही. आपण त्या टेन्शनमध्ये असतो, विचारात असतो, आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. त्याचा परिणाम आपण कसं घरात किंवा इतर ठिकाणी एकमेकांशी वागतो त्याच्यावर होतो. म्हणून भीती. आणि अशा भयावह परिस्थितीत असताना आपण काय करावं, काय केलं पाहिजे. आपण किती ते वचनं म्हटले की परमेश्वर म्हणतो भिवू नका, भिवू. आपण जरी म्हटलं भिवू नका तरी आपण घाबरतो. मग अशा वेळेस काय करायचं, कशी काय ती भीती आपली जाऊ शकते, कसं काय आपण त्या भीतीवर मात करू शकतो, हे आपण याकोबाच्या आजच्या कथेवरून, स्टोरीवरून पाहणार आहोत. की याकोब आजच्या प्रसंगातून गेला. एकदम अटीतटीचा, एकदम आणीबाणीचा तो प्रसंग होता. पुढे जाता येत नव्हतं, मागे जाता येत नव्हतं. आणि अशा वेळेस त्याने काय केलं आणि देवाने त्याला त्याच्यातून कसं सोडवलं, हे जर आपल्याला कळलं तर अशी सिच्युएशन जेव्हा निर्माण होईल किंवा होते, किंवा कदाचित झाले असेल की पुढे जाता येत नाही, मागे जाता येत नाही, तर त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे, हे आपण याकोबाच्या स्टोरीवरून शिकणार आहोत. आता उत्पत्ती 32 आतापर्यंतची गोष्ट अशी आहे की याकोब आपल्या 2 बायका आणि मुलं बाळं आणि सर्व ते जनावरं घेऊन आपल्या देशाला, कनान देशाला निघालेला आहे. 20 वर्ष लोटले. 20 वर्ष तो आपल्या मामाच्या म्हणजे सासऱ्याच्या घरी राहिला. तुम्हाला माहिती आहे की तिथे 2 लग्न झाले. एक चुकून झालं, नाही का. चुकून लग्न होत असतं. कोणाला तरी समजतं मी काहीतरी बोलतो, काय बोलतो तर. आणि असं करता करता 20 वर्षाचा काळ लोटला. आणि मग एकदम त्याला आठवलं की हे माझं ठिकाण नाही आहे. मी खुशाल इथं सेटल व्हायचा प्रयत्न करतोय. मी कोण आहे, मी अब्रामाचा नातू आहे. अब्रामाला देवाने वचन दिलेलं आहे की तुझ्याद्वारे जगातील राष्ट्र आशीर्वादित करेन. आणि मी खुशाल 2 बायकांबरोबर घेऊन इथं जनावर चरतो. एकदम परमेश्वराचं वचन आठवलं. त्याने निर्णय घेतला, तो निघाला. आणि मग निघाल्यानंतर काय झालं बघा. मग निघाल्यानंतर काय काय झालं ते आपण मागच्या आठवड्यात पाहिलं, कशा अडचणी आल्या. आणि मग त्याचा प्रवास पुढे सुरू झाला. पहिलं वचन जेनेसिस 32:1. इकडे याकोब आपल्या वाटेने जात असता देवदूत त्याला भेटले. आता याकोबाचा प्रवास सुरू झालेला आहे. तो आपल्या वाटेने निघालेला आहे. तो आपल्या देशाला निघालेला. 20 वर्षानंतर मामाकडे येताना पळून आला होता घरून. पण आता जाताना 2 बायका, इतके लेकरं बाळं आणि जनावरं, गुरंढोरं, ही सगळी संपत्ती घेऊन तो रिटर्न चाललेला आहे. आणि रस्त्याने त्याला देवदूत भेटले. आता हे देवदूत त्याला का भेटले, ह्याच पॉईंटला हे आपल्याला थोड्या वेळाने तुम्हाला कळेल. त्यांना
याकोब म्हणाला, हे देवाचे सैन्य आहे, म्हणून त्या ठिकाणाचे नाव त्याने महानाईम म्हणजे 2 सैन्य असे ठेवले. याकोबाला तेवढी सेन्स होती की माणसं आणि देवदूत आणि हे सर्वसामान्य लोक नाही तर देवदूत आहेत हे ओळखण्याची, आणि त्याने लगेच ओळखलं की हे सैन्य हे केवळ पुरुष माणसं नाही तर हे देवदूत आहे, आणि त्याने त्या ठिकाणाचं नाव महानाईम असं ठेवलेलं आहे इब्री भाषेमध्ये, ज्याचा अर्थ आहे 2 सैन्य, 2 आर्मीज. आता याच्या मागची पार्श्वभूमी आपल्याला समजली पाहिजे की 20 वर्षानंतर तो आपल्या घरी चाललेला आहे, आपल्या गावी. गावी काय केलेलं होतं त्यांनी? म्हाताऱ्या बापाला फसवलं होतं, चोरून आशीर्वाद घेतला होता त्याच्या डोळ्याला दिसत नसताना. मोठा भाऊ एसाव तो एक दिवशी शिकारीहून भुकेला आल्यानंतर त्याला सांगितलं की तुझा जन्मसिद्ध हक्क मला देत असेल तर मी तुला खायला देतो. त्याला पण नाडून त्याचा आशीर्वाद घेतला, बापाला धोका दिला, आणि आता तो घरी चाललेला आहे. आता बाप तो वारलेला आहे इसाक, पण भाऊ जिवंत आहे. आणि भाऊने तेव्हापासून ठरवलं होतं की मी त्याला जीवेन मारेन. मग आता भाऊ जो त्याचा जीव घ्यायला टपलेला आहे, लेकरं बाळांना घेऊन घरी कसं जायचं हा त्याच्यापुढे मोठा प्रश्न आहे. ती भीती. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस सासऱ्याचं घर सोडलं लाबान असं, त्यावेळेस त्यांनी करार केला, तो स्तंभ उभारला, मागच्या संदेशात आपण पाहिलं, आणि त्याने सांगितलं की ह्याच्या बॉर्डरच्या इकडे तू यायचं नाही आणि ह्याच्या पलीकडे मी येणार नाही, म्हणजे तो मागेही जाऊ शकत नाही आणि पुढे जाऊ शकत नाही. अशा पॉइंटला याकोब फॅमिली घेऊन आलेला आहे. किती जणांना समजतं? मागे गेला तो जाऊ शकत नाही, कारण करार केला की मी ती वेस ओलांडणार नाही आहे. पुढं जर गेला तर भाऊ आणि त्याचे लोक जीव घेतील, आणि अशा टेन्शनमध्ये हा प्रवास चाललेला आहे. आज कोणत्या टेन्शनमध्ये तुम्ही आहात? आज कोणती परिस्थिती तुम्हाला सतावत आहे की मागे जाता येत नाही, पुढे जाता येत? तर तसं असेल तर धीर धरा, देवाजवळ त्याचं उत्तर आहे, देवाच्या वचनात त्याचं उत्तर आहे, त्याच्यावर उपाय आहे. व्यसनाधीन होऊन बसणं, आत्महत्या हा त्याच्यावरचा तोडगा नाही आहे, त्याच्यावर देवाजवळ तोडगा आहे. आणि पुढं काय झालं बघा, काय होणार आहे आता माहीत नाही. तर भाऊ भेटल्यानंतर काय कसा रीतीने रिॲक्ट करेल, भांडणं होतील का मारामाऱ्या होतील का खून पडतील माहीत नाही. काय होतं बघा, वचन 3, मग याकोबाने सैर देशात म्हणजे अदोम प्रांतात आपला भाऊ येसाव याच्याकडे जासूद आगाऊ पाठवले. त्याने मेसेंजर, त्याने अगोदर त्याचे माणसं पाठवले समेट करावे, अगोदर जासूद पाठवले. त्यांना अशी आज्ञा केली की माझा स्वामी येसाव याला जाऊन सांगा की आपला सेवक याकोब म्हणतो, बघा तो त्याला स्वामी म्हणतो, अर्थात तो मोठा भाऊ आहे, हा धाकटा आहे, आणि तो स्वतःला सेवक म्हणतोय. बघा, आपला सेवक याकोब म्हणतो, मी आजवर लाबानापाशी जाऊन राहिलो होतो. आता माझी गुरे, गाढवे, शेरडे, मेंढराचे कळप, दास व दासी आहेत. माझ्या स्वामींची कृपादृष्टी माझ्यावर व्हावी म्हणून हा निरोप मी पाठवित आहे. आता त्याने एक आयडिया केली. आता आपल्याला माहिती आहे की याकोब हा फसवणारा आहे. याकोब या शब्दाचा अर्थच फसवणारा किंवा थकवणारा, म्हणून देवाने त्याचं नाव नंतर बदललं. त्याला देवदूताने दर्शन दिलेलं आहे, तरीही तो त्याचा चॅप्टरपणा सोडत नाही आहे. तो परत आयडिया लावतो, तो परत काहीतरी ठरवतो, नाही पण मी असं करेन. आणि तो काय करतो, आता भावाचा राग, आणि भाऊ जर माणसं घेऊन आला आणि हे सर्व आम्हाला मारून टाकलं तर त्याच्या अगोदर तो माणसं पाठवतो आणि समेट करायला तर त्यांना सांगतो की त्याला जाऊन सांगा. आता काय झालं, पहिले 2 वचनामध्ये आपण वाचतो की देवदूत त्याला भेटले. म्हणजे काय की देवाने त्याला दाखवून दिलं. आतापर्यंत कधीही देवदूत त्याला वाटेत भेटलेले नव्हते, पण ह्या पॉईंटला का भेटले, कारण देवाला माहीत आहे की हा टेन्शनमध्ये आहे, हा भीतीमध्ये आहे, काय करावं याला सुचत नाही आहे. म्हणून देवाने
त्याला दर्शन देऊन दाखवून दिलं की मी तुझ्याबरोबर आहे, माझे दिव्यदेव तुझं संरक्षण करणार आहे. पण तरीही तो त्याचं डोकं लढवतो, तो जासूस पाठवतो. किती वेळेस असं होतं की देवाचं शास्त्र आपण वाचतो, आपण म्हणतो आपला विश्वास आहे, तरीही आपण आपले प्लॅन करतो, आपला प्लॅन बी तयार ठेवतो की समजा देवाने नाही केलं तर, समजा जर हे फेल गेलं तर. होतं ना असं? आणि तसंच इथं झालेलं आहे. आता हा माणूस स्कीम करणारा, कटकारस्थान करणारा आहे, म्हणजे याचं डोकं लगेच शार्प चालतं की समजा देवाने जर प्रार्थनेचं उत्तर, समजा जर काही घोटाळा झाला तर आपण आधीच भावाशी समेट करू, त्याला शांत करू, भानगडी वाढू देणार नाही, म्हणून तो त्यांना पाठवतो. आता हे माणसं पाठवल्यानंतर निरोप घेऊ की आम्ही तुझा सेवक आहे, आपण माझे स्वामी आहात, चांगल्या रीतीचा निरोप. हे लोक जासूस जे गेलेले ते परत काय निरोप आणतात बघा. 6 वचन, जासूसांनी परत येऊन याकोबाला सांगितले, आम्ही आपला भाऊ एसाव याला जाऊन भेटलो, तो 400 मनुष्य घेऊन आपणाला भेटायला येत आहे. काय झालं? नको ते ऐकायला मिळालं, अजून टेन्शन वाढलं. आम्ही जाऊन सांगितलं, त्यांनी ऐकलं, पण तो 400 लोकांना घेऊन निघालेला आहे. आता इकडे ह्याच्याबरोबर पण लवा नौकर चाकर येते आणि तो एसाव पण 400 लोकांना घेऊन निघाले. सिच्युएशन कशी विचार करा. आधीच याकोब घाबरलेला आहे की कशा रीतीने काय होईल. मग माणसं पाठवते, माणसं पण निरोप आणतात की 400 लोकांना घेऊन येत आहे, तयार व्हा. बघा, जेव्हा आपण भीतीच्या दायक परिस्थितीत असतो, एखाद्या गोष्टीचं टेन्शन असतं, कोणीतरी येऊन अजून टेन्शन देतं, असं होईल. बरं होण्यासाठी डॉक्टरकडे जातो, रिपोर्ट काढतो, ते म्हणतात तुम्हाला अमुक आजार आहे, काळजी घ्या. अजून टेन्शन वाढतं. काय करायचं? वाटलं आपल्याकडे पैसे आहेत, आपण पैसे देऊन बरं होऊ, पण डॉक्टरने असं सांगितलं पैशाने सगळे प्रॉब्लेम सुटत नाही. या भासमध्ये राहायचं नाही. आपल्याला देवाची गरज नाही, कोणाची गरज नाही. कधी काय होईल सांगता येत नाही. आणि ह्या लोकांनी येऊन खुशाल असं सांगितलं, अजून त्याचं टेन्शन वाढवलं. हे ऐकून वचन 7, याकोब फार घाबरला व चिंतेत पडला. आणि आपल्याबरोबर असलेले लोक, शेरडं मेंढरं, गुरंढोरं, उंट यांच्या त्याने 2 टोळ्या केल्या. त्याचा प्लॅन तयार झाला. आता तो त्याचा प्लॅन आखू लागला. विश्वास पण आहे, प्लॅनिंग पण आहे, है ना. जसं काही लोकांचा आपला विश्वास पण असतो आणि आपण डोकं पण लावतो, आपण हे पण करतो ते पण करतो, नाही का. समजा जर नाही झालं तर, समजा जर देवाने उत्तर नाही दिलं तर आपला लगेच प्लॅन तयार. बघा, या ठिकाणी आपल्याला याकोबमध्ये आपण स्वतः दिसतो. याकोबाला नाव ठेव, असा कसा नातू? बाप तर देवाचा मित्र होता, अब्राम होता, आणि नातू बघा कसा निघाला. अरे बाप होता, आजोबा होता, म्हणजे नातू किंवा मुलं असतील असं नाहीये. ज्याचा त्याचा विश्वास आणि ज्याचं त्याचं समर्पण महत्वाचं आहे. इथं घराणेशाही नाहीये विश्वासामध्ये. बाप असं म्हणजे आपोआप मुलं मुली देवाचे होते, तसं नाहीये. ज्याला त्याला देवाने निर्णय शक्ती दिलेली आहे ना. आता ह्या ठिकाणी हा घाबरलेला आहे, पटकन प्लॅन करतो. आता पहिला पॉईंट, पहिला धडा, याच्यावर आपण काय शिकतो? फिअर ग्रिप्स अस ऑल ॲट टाइम्स. काही वेळा भीतीदायक प्रसंग आपल्याही जीवनात येत असतात. काही वेळा भीतीदायक प्रसंग आपल्याही जीवनात येत असतात आणि ते कधी येतील आपल्याला माहित नाही. आणि आपण गाफील असल्यावरच येतात. जेव्हा सगळं चांगलेलं असतं तेव्हा पटकन मध्येच काहीतरी होतं, नाही. म्हणून मी नेहमी सांगतो, परत आता एकदा सांगतो, सगळ्यात डेंजर झोन कोणचा असतो? सगळ्यात सावध कधी राहायचं असतं माणसाने? जेव्हा सगळं चांगलं चाललेलं आहे, काहीही प्रॉब्लेम नाही, तेव्हा. कारण तेव्हा सैतानाने नेम धरलेला असतो का आता सगळं चांगलं यायचं, ही शास्त्रापासून दूर आहे, देवापासून दूर आहे, चर्चपासून दूर आहे, आता आपण बरोबर स्ट्राईक करून हल्ला करू शकतो. तो डेंजर झोन असतो. किती जणांना समजलं काय?
प्रॉब्लेममध्ये तर कोणी प्रार्थना केली, ॲडमिट झाल्यावर कोणी म्हणेल प्रार्थना करा, पण जेव्हा गरजच नसते प्रार्थनेची, चर्चची, देवाची, तो डेंजर झोन असतो आणि त्यावेळेस शत्रू हल्ला करत असतो. म्हणून तेव्हा सावध राहायचं असतं. पहिला धडा काय? फिअर ग्रिप्स अस ऑल ॲट टाइम्स. असे भीतीदायक प्रसंग आपल्या जीवनात येत असतात. बघा, मग ती भीती काही रोगाची, आजाराची आहे, असू शकते, अपयशाची असू शकते, की मी एवढा अभ्यास केला, मी ठरवलं हे होईल, ते करेल आणि नाही झालेलं. कशाची पण, फिअर ऑफ फेलियर, फिअर ऑफ डिझीज, फिअर ऑफ डेथ, मृत्यूची भीती, की आता मला अमुक अमुक आजार आहे, डॉक्टरने सांगितलं की आता एवढं एवढं वय झालेलं आहे, आता काय माहीत नाही, आता मी जे ठरवलेलं ते होतं का नाही, माझ्या डोळ्याने मला पाहायला मिळतं का नाही. भीती, ही भीती सतावत असते. खोटं खोटं लोक दाखवतात काही झालं नाही, प्रेस द लॉर्ड, आनंदाने, पण त्या आनंदाच्या मागे, त्या हसूच्या मागे एक भीती दडलेली असते. मी तुम्हाला सांगतो, एक प्रकारचं टेन्शन दडलेलं असतं, पण आपण ते बाजूला ठेवून आपण फक्त दाखवतो की जसं काही झालं नाही, पण ते असतं आणि जे आहे ते आहे. नाही, न दाखवल्यामुळं किंवा टाळल्यामुळं ते काही थोडंच जाणार, त्याच्यावर उपाय केला पाहिजे ना. दुर्लक्ष करून एखादा आजार बरा होतो का? नाही, आपोआप बोलेल, जाऊ दे, मी टेस्ट करणार, मी दवाखान्यात जाणार. एक दिवशी तो वाढणार आणि ते सांगणार की व्हा, ॲडमिट व्हा, ऑपरेशन करा. म्हणून दुर्लक्ष, टाळाटाळ करून प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतात, लक्षात घ्या. जाऊ दे, ती कटकट करते, ती नेहमी विरोध करते. नाही, पण फेस टू फेस एक दिवशी करायचं की काय म्हणणं आहे आणि तिथंच तो प्रॉब्लेम सोडायचा. नाही तर ते वाढत वाढत जाईल आणि एक दिवशी म्हणणार नाही. आता या ठिकाणी पहिल्याच वेळेस आपण याकोब परमेश्वराची प्रार्थना करीत आहे असं वाचतो. किती विशेष. याकोब बिलीवर घराण्यातला आहे. त्याचा आजोबा देवाचा मित्र होता अब्राहम. त्याचा बाप सुद्धा इसाक, तो पण देवासोबत चालणारा होता. त्याने हे सर्व पाहिलेलं आहे. आणि पहिल्याच वेळेस तो घाबरलेला आहे. आता भीती कशामुळे उत्पन्न होते? शास्त्रात पहिल्याच वेळेस भीतीचा उल्लेख कुठे आहे माहिती आहे का? उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये, ज्या वेळेस त्यांनी पाप केलं, काढू नका, फक्त ऐका. आदम हवाने ज्यावेळेस फळ खाल्लं आणि देव नेहमीप्रमाणे त्या बागेत त्यांच्याशी बोलायला आला, त्यावेळेस ते झाडामागे लपले आणि त्याला नाव घेऊन विचारतो, म्हणतो मी घाबरलो होतो म्हणून आम्ही लपलो. पहिल्याच वेळेस भीती माणसाला कधी वाटली? एडेन बागेत. का वाटली? पाप केल्यामुळे. म्हणून भीतीचं खरं कारण, खरं मूळ कारण, रूट कॉज काय असतं? देवाविरुद्ध किंवा एकमेकांविरुद्ध केलेलं पाप. एखाद्याला आपण फेस करू शकत नाही का? आपण काहीतरी केलेलं असतं. समजा मी जर खराब बदलांना टाळतो, ते दिसले की मी दुसरीकडे पाहतो किंवा जातो, म्हणजे काय? की भीती आहे. पण भीती काय आहे? की काहीतरी रॉंग केलेलं आहे. म्हणून भीती कशामुळे? सिन रिझल्ट्स इन गिल्ट अँड गिल्ट कॉजेस फिअर. सिन रिझल्ट्स इन गिल्ट अँड गिल्ट कॉजेस फिअर. पापामुळे काय होतं? गिल्टी कॉन्शियस, मन दोषी ठरवतं, मन आपल्याला खाता, आपण तोंड लपवतो आणि मग त्या दोषीपणामुळे आपल्याला भीती वाटायला लागते. आता इथं याकोब घाबरलेला आहे. पण का घाबरलेला आहे? त्याचा सखा भाऊ त्याला भेटायला येते. का घाबरलेला आहे? भावाला धोका दिलेला आहे. त्याचा ज्येष्ठत्वाचा हक्क त्याला नाडून फसवून घेतलेला आहे. जेव्हा आपण कोणाला नाडलेलं असतं, फसवलेलं असतं, धोका दिलेला असतो, त्यावेळेस आपल्याला त्या व्यक्तीची भीती वाटत असते की आता ते काय करते. तर जर काही केलेलं असलं तर आपण फेस करू शकतो. जर केलेलं असलं तर आपण आपोआप टाळतो. तर भीती कशावर सुरू होते? पाप जे देवाविरुद्ध असो किंवा एकमेकाविरुद्ध केलेला असतो, त्याच्यामुळे भीती.
आणि हे याकोबाच्या भयाचं कारण होतं. बरेच वेळेस आपल्याला असं वाटतं, आपण झाकून डालून ठेवतो, आपल्याला वाटतं की जाईल त्याच्याकडे दुर्लक्ष करेल, पण ते तसं नसतं. म्हणून प्रभू येशूने काय सांगितलं मत्तई 5:23 आणि 24 मध्ये, मॅथ्यू 5:23-24 आपण जरा वाचू. या ठिकाणी प्रभू येशूचे शब्द आहेत, यास्तव तू आपले दान अर्पण्यास वेदीजवळ आणीत असता. दान अर्पण, तू आपले दान अर्पण्यास वेदीजवळ आणत असता आपण आपल्या भावाचे अपराधी आहो असे तेथे तुला स्मरण झाले, आठवले. कधी? ऑफरिंग आणताना जर तुम्हाला स्मरण आठवलं की कोणाला तरी काहीतरी मी बोललेलं आहे, भांडण झालेलं आहे, त्यांच्याशी समेट नाही केलेला, चिडून मी चर्चमध्ये आलेलो आहे, रागारागाने मी ऑफरिंग देतोय, तर काय करायचं? असे तुला स्मरण झाले तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. किती क्लिअर आहे, स्पष्ट. म्हणजे काय आठवल्यावर चर्चमधून निघून जायचं? हो, हे मी नाही, प्रभू येशूने सांगितलं. एक तर समेट कर, क्षमा माग, नाही तर निघून जा. म्हणजे हे इतकं भयंकर आहे देवाच्या दृष्टीने. आणि याच्यामुळे काय होतं? भीती वाटते. याच्यामुळे काय होतं? आपले दशांश अर्पण जरी आपण दिले तरी त्याचा फायदा होत नाही. पुढे काय झालं बघा, त्याने ठरवलं याकोबाने की आपण 2 टोळ्या करू. आणि मग 7व्या वचनात आपण वाचतो की त्याने 2 टोळ्या केल्या. वचन 8, तो म्हणाला, एसावाने येऊन एका टोळीवर हल्ला केला तर दुसरी टोळी पळून निभावेल. बघा, अरे पण तुला देवदूत दिसले ना, देवाने दाखवून दिलं ना, मी तुझ्या बरोबर आहे, देवदूत तुझं संरक्षण करणार आहेत. मग टोळ्यांबिळ्या करायची गरज काय? सोनाने ब्रदर, प्लॅन करायची गरज काय? जर तुम्ही म्हणता आमचा शास्त्रावर विश्वास आहे आणि मला बायबल माहिती आहे आणि हे आणि ते, मग प्लॅन करायची गरज काय? ह्या ठिकाणी तो प्लॅन करतोय. समजा तर हल्ला केला, 2 टोळ्या करू, एक हल्ल्यामध्ये एक टोळी मरून गेली तर दुसरी तर जाईल. एक बायकोन लेकरं गेली, दुसरे बायकोन दुसरे लेकरं तरी होते. पण का बरं असा विचार? कारण भीती. का बरं तुमच्या माझ्या मनात असा विचार? भीती. देवाविरुद्ध आपण वागलेलो आहोत, दुसऱ्यांविरुद्ध वागलो म्हणून भीती, म्हणून हे प्लॅन, म्हणून हे कटकारस्थान. नाही तर आपण सरळ सरळ राहू ना, प्लेन राहू. सारखं काहीतरी चक्करमध्ये राहू का? काय करायचं, मनोजचं काय करायचं, त्या सोनाली ब्रदरचं काय ते मा, असं काहीच हे राहणं. आपण प्लेन राहू. देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालू, आनंदात राहू. इथं ते झालेलं आहे. 2 टोळ्या केल्या, एक टोळी जर धरली तर दुसरी टोळी तरी वाचेल. हा काय आहे? अविश्वास. विश्वास आहे. देवाने कन्फर्म केलेलं, देवदूत त्याने पाहिले, त्या ठिकाणाचं नाव चेंज केले की नाही देवदूत आहेत माझ्याबरोबर, तरी पण प्लॅन केली. मग देवदूत तुझ्याबरोबर, त्या प्लॅनची गरज काय? बरोबर. बघा काय चाललेलं आहे, काय होतं. म्हणून दुसरा धडा काय? व्हेन फिअर ग्रिप्स अस, our tendency is to rely on our plan. When fear grips us, our tendency is to rely on our plan. जेव्हा आपल्याला भीती वाटते तेव्हा आपल्याला आपल्या योजनावर अवलंबून राहण्याची प्रवृत्ती असते. जेव्हा आपल्याला भीती वाटते तेव्हा आपल्या ज्या योजना केलेल्या असतात त्याच्यावर अवलंबून राहण्याची आपल्याला प्रवृत्ती वाटते. आपल्याला वाटतं की आपण जे प्लॅन केलं ना त्याच्यामुळं आपण सुरक्षित राहू. देव आपल्याबरोबर आहे म्हणून नाही, आपण काहीतरी प्लॅन केले म्हणून आपलं संरक्षण होईल. तर ही टेंडेन्सी आपल्यामध्ये राहते. ही टेंडेन्सी याकोबामध्ये आहे. देवाने दाखवून दिले की देवदूत त्याने पाहिले, देवदूत त्याच्याबरोबर, घाबरायची काहीच गरज नाही. 400 नाही 800 8,000 लोक येऊ द्या, पण तरी त्याने 2 टोळ्या केलेल्या. समजा म्हणजे काय? नाही पण समजा असं झालं तर ब्रदर तुम्हाला माहित नाही. अरे मला माहित नाही म्हणजे काय? मी देवाचा अनुभव घेत चाललेलो आहे, मला माहित आहे काय. पण ज्यांना माहित नाही ते आम्हाला म्हणतात नाही पण तुम्हाला माहित नाही ब्रदर, तसं नसतं, ते असं असतं. अरे
या ठिकाणी ते झालेलं आहे. तर काय होतं की जेव्हा आपल्याला भीती वाटते तेव्हा आपण काय करतो, आपल्या योजनावर प्लॅनवर भरोसा ठेवत असतो. आपली टेंडन्सी ती असते राहुल की आपल्या कट कारस्थानावर प्लॅनवर आपण भरोसा ठेवा. होतं ना असं? नाही. 7 आणि 8 मध्ये याकोबाचे प्लॅन आहे. वचन 7 आणि 8 मध्ये 8व्या वचनात तो म्हणतो की एसावाने एका टोळीवर हल्ला केला तर दुसरी टोळी पळून निभावेल. आणि मग आता हा प्लॅन त्याने केलेला आहे, योजना केलेली आहे. वर्सेस 7 and 8 जेकब्स प्लॅन. वचन 7 आणि 8 याकोबाच्या योजना किंवा याकोबाचे प्लॅन. आता वचन 9 पासून काय झालेलं आहे बघा. मग याकोब म्हणाला, हे परमेश्वरा, माझे वडील अब्राहम व इसाक यांच्या देवा. काय झालेलं आहे, याकोब प्रार्थना करायला लागले. पहिल्याच वेळेस याकोब परमेश्वराची प्रार्थना करतोय हे आपण या ठिकाणी वाचतो. कधी? या परिस्थितीत सापडल्यानंतर. तोपर्यंत आपण कधीही वाचत नाही की याकोबाने प्रार्थना केलेली. किती विशेष आहे. जेव्हा इथपर्यंत आलं तेव्हा लोक म्हणतात आमच्यासाठी प्रार्थना करावी. जेव्हा कुठेतरी ॲडमिट झालं, सिरियस प्रॉब्लेम झाला, डोक्याच्या वर गेला, सगळं करून थकलं, मग पटकन प्रार्थना, लवकर या. अरे पण एवढं जाईपर्यंत तुम्ही केलं काय? टोकापर्यंत जाईपर्यंत काय केलं? तो आत्ताशी प्रार्थना करायला लागलेला आहे. आणि मग तो काय प्रार्थना करतो माहिती आहे का? त्याची प्रार्थना बघा. तो म्हणतो, हे परमेश्वरा, माझे वडील अब्राहम व इसाक यांच्या देवा. कोणाच्या देवा? माझ्या देवा नाही, माझे वडील. बघा प्रार्थना बघा, जरा डोळे उघडे ठेवून वाचा ते वचन. माझे वडील अब्राहम व इसाक यांच्या देवा, तू मला सांगितले की तू आपल्या देशी आपल्या गोतात परत जा, मी तुझे कल्याण करेन. देवाला तो आठवण करून देतोय, देवाने काय सांगितले है ना. काही लोक अशीच प्रार्थना करतात. लोकांची प्रार्थना आहे का, उत्पत्ती ते प्रगट, त्यांची प्रार्थना संपतच नाही. आणि म्हणजे असं वाटतं मला तरी की त्यांनी कधीच प्रार्थना केली असेल. कोणीतरी कुठंतरी चान्स मिळाला की त्यांना वाटतं इतकी प्रार्थना करून काय काय म्हणून काय नाही. तेव्हा असं होतं. प्रार्थना ही रिअल पाहिजे. प्रार्थना लोकांना, माणसांना ऐकण्यासाठी नाही, देवाची बोलत आहे. आपण शेजारी कोण बसलेलं आहे आणि आपण कुठं आहोत हे टोटली विसरून आपलं लक्ष त्याच्यावर ठेवायचं आहे. ती खरी प्रार्थना असते. मग ते शब्द कसे असो. वचन 10, तू करुणा व सत्यता दाखवून आपल्या दासांसाठी जे काही केले आहे त्याला मी पात्र नाही. आत्ताशी तो लीन नम्र होता की जे काही तू माझ्यासाठी केलं त्याच्या मी लायक नाही. आत्ता म्हणतोय. काही लोक तर आता पण म्हणत नाही, मी तुम्हाला सांगतो. त्याच्यासाठी मी पात्र नाही. मी आपली फक्त एक काठी घेऊन ही यार्देन उठून गेलो होतो आणि आता माझ्या 2 टोळ्या झालेल्या आहेत. आत्ता कळलं देवाने किती आशीर्वाद आहे. घाबरून एक काठी घेऊन पळून आलो होतो घरी येऊन, आणि आता जाताना एवढे लोक 2 टोळ्या घेऊन चाललो. आत्ता त्याने पाहिलं की खरंच प्रार्थना न करता, काही न करता, केवळ देवाने माझ्या बापाशी आणि यांच्याशी करार केला. मी केवळ कराराचा पुत्र असल्यामुळे एवढं देवाने केलं. आत्ताशी डोळे उघडायला लागलेले, पण उघडायला लागलेले आहेत, हे महत्वाचं. मला माझा भाऊ, वचन 11, एसाव याच्या हातातून सोडेव, मला त्याची भीती वाटते. आता तो कबूल करतो. न जाणवता येऊन माझ्या बायका मुलांना व मला मारून टाकायचं. तू मला वचन दिले आहे की मी तुझे निश्चय बरे करी आणि समुद्राच्या अगणित रेतीसारखी तुझी संतती करी. हे आणि ते, आणि मग तो प्रार्थना करतो संकटात सापडल्यानंतर. स्तोत्रकर्ता म्हणतो, इट वॉज गुड दॅट आय वॉज अफ्लिक्टेड दॅट आय माइट लर्न युअर स्टॅट्यूट्स.
स्तोत्र करता म्हणतो की बरं झालं की मी पीडित झालो, हे माझ्यासाठी बरे झाले, यासाठी की मी तुझे नियम पाळायला शिकलो. काही वेळेस काही दुखणे, आजार, ॲक्सिडेंट, काही घटना माणसाला लीन आणि नम्र करते आणि मग देवाची तो प्रार्थना करायला शिकतो. तोपर्यंत असा बेफाम राहतो की मला देवाची कोणाचीच गरज नाही. आणि मग एकदम त्याची लेवल देव दाखवून देतो की तू आहेस देव, मी आहे, तू नाही. आणि ते इथं झालेलं आहे. याकोब प्रार्थना करायला लागले. पहिलाच रेफरन्स आहे की याकोब प्रार्थना करतोय. आणि याच्या प्रार्थनेमध्ये काय आहे, त्याचे प्लॅन पण आहेत, त्याची भीती पण तो व्यक्त करतो आहे. खरी प्रार्थना, कशाची भीती वाटते तो सांगतोय, खोटं असं दाखवत नाही की नाही मी घाबरत नाही. तो आता कबूल करतोय, कारण सिच्युएशन तशी आहे. 400 लोक घेऊन तो आलेला आहे, काही होऊ शकतं. म्हणून तो म्हणतो की आता मला फार भीती वाटते, तू माझा बचाव कर. त्याच्या प्रार्थनेमध्ये प्लॅन पण आहेत आणि फिअर्स पण आहेत, भीती पण आहे. पण ह्या प्लॅन जे आहेत, 2 टोळ्या करायच्या आणि असं करायचं आणि तसं करायचं, त्या प्लॅनमध्ये देवच नाही. किती वेळेस असं होतं की आपण प्लॅन करतो, त्या प्लॅनमध्ये देवाचा उल्लेखच नसतो. झालं का असं? होतं का? देवच नसतो आपल्या प्लॅनमध्ये. मी याला भेटल, त्याला भेटल, त्यांना सांगेल, यांना सांगाल, ते माझं काम करतील, हे करतील. देवच नसतो. आणि कोणीच काही केलं नाही, मग आपण अरे नाही आता देवाने केलं तरच होईल. हळूच ब्रदरकडे जा, त्याला फोन करा आणि सांगा, मग आपण म्हणतो. रागवले तर रागवले ब्रदर, पण आपण जाऊन सांगू. अरे पण हेच जर अगोदर सांगितलं असतं तर कशाला इथपर्यंत वेळ आली असती. ही मनुष्याची टेंडन्सी. हे असे लोक शास्त्रातले लोक होते. ते काही सुपरमॅन सुपरवुमन नव्हते. ते तुमच्या माझ्यासारखे चुका करणारे होते, तरीही त्यांना देवाने अनुभव दिला. ते लीन नम्र झाले, त्यांनी मन कठीण केलं नाही, बंडखोरी केली नाही, आणि मग म्हणून देवाने त्यांचा उपयोग केला. नाही पण तो याकोब होता ना बरोबर, त्याच्याद्वारे ते इस्रायल राष्ट्र. अरे पण तो याकोब कसा होता, त्याने काय चुका केल्या, तो कसं वागला, हे समजून घ्या ना. कोणीच रेडीमेड नव्हते. तुम्ही आणि मी रेडीमेड नाही. आपण ह्या परिस्थितीतून घडवतो आपल्या चुका. म्हणून ह्या स्टोरी, ह्या कथाशास्त्रात का लिहिल्या आहेत? पहिले करिंथमध्ये सांगितलं की याच्यातून आपण बोध घ्यावा. ज्या चुका त्यांनी केल्या त्या आपण करू नये. 2 रीतीने आपण शिकू शकतो. स्वतःच्या जीवनात ठोकरा खाऊन, किंवा कोणी ठोकरा खाल्लेले आहेत त्यांच्या अनुभवावरून. बंडखोरी गर्व असेल तर आपण म्हणतो मी कोणाचं ऐकणार नाही, मग खा ठोकरा आणि शिका. त्याला अनेक वर्ष लागतात. पण देवाच्या वचनावरून जर शिकलं तर कितीतरी प्रॉब्लेम आपण अवॉइड करू शकतो, टाळू शकतो. पण आपण म्हणतो नाही मला टाइम नाही शास्त्र वाचायला, मी फार बिझी आहे. हा बिझी आहे तर मग होऊ दे प्रॉब्लेम, हो ॲडमिट. एवढं बिझी नसावं की आपल्याला आपल्या जीवाची पर्वा नाही आहे, आपण देवाला क्षुल्लक लेखतोय. एवढं पण बिझी नसावं. आपण काय बोलतोय? अरे स्वतःची जर काळजी नाही तर दुसऱ्याची आपण काळजी काय करणार? स्वतःसाठी जर प्रार्थना करायला वेळ नाही तर दुसऱ्यांसाठी तुम्ही काय प्रार्थना करत असणार? बघा, सिरियस मॅटर आहे, साधी गोष्ट नाही आहे. ही जीवनाची स्टोरी, याकोबाची नाही, ही तुमच्या आणि माझ्या जीवनाची स्टोरी आहे. लखानीकडे लक्ष दे. ही जीवनाची स्टोरी आहे. हे देवाचं वचन आहे. तर आता तो प्रार्थना करतो आणि त्याच्या प्लॅनमध्ये देव पण नाही आहे. तो विसरून पण गेला की देव त्याच्याबरोबर आहे, म्हणून त्याला देव दाखवलेलं आहे. तो त्याच्या प्लॅनमध्येच बिझी आहे. लोक आज देवाचे लोक प्लॅन करण्यातच बिझी आहे. देव त्यांच्याबरोबर विसरून गेलेले आहेत. 20 वर्षापूर्वी आम्ही हे केलं, 10 वर्षापूर्वी तसं झालं, मी अशी प्रार्थना करत होतो, आम्ही दुसऱ्यांना. अरे पण आज कुठं आहे? आज काही होतंय का तुमच्या प्रार्थनेने? तुमच्या जीवनात तरी होतंय का? तुमच्या जीवनात तुमच्यासाठी झालं तर तुम्ही दुसऱ्यांना मिळवून द्याल. तुमच्यासाठी जर होत नाही तर तुमची लेवल किती खालच्या लेवलला तुम्ही गेलेला आहात त्याचा भान ठेवा ना, विचार करा ना जरा. कबूल करा ना लीन नम्र होऊन की प्रभू मी पश्चाताप करतो, माझी क्षमा कर. तो परत तुम्हाला लिफ्ट करील ना.
करील ना. याकोब शेवटी लीन झालेला आहे. म्हणतो तो, हे परमेश्वरा मी घाबरलो आहे, मला वाचव. तू जर वाचवलं नाही तर काही खरं नाही आहे. माझे लेकरं बाळं जे मिळाले ते सर्व नष्ट होणार आहे. कोण लीन नम्र होणार आहे? कोण म्हणणार आहे त्याला की प्रभू मला वाचव? जेव्हा अशी परिस्थिती येते ना, तेव्हा खरी प्रेयर आपण करत असतो. खरी प्रेयर कधी कोण करतं माहिती का? जेव्हा खरंच प्रॉब्लेम असतो तेव्हा. आणि मग खरी साक्ष देतात, खोटे साक्ष नाही. कधी कधी काही साक्ष काय इम्प्रेशन मारण्यासाठी दिले जातात, नाही का? जे नाही ते आपण उगीच सांगतो, दाखवतो. पण खरी साक्ष कधी होती? जेव्हा खरा प्रॉब्लेम, खरा पश्चाताप, खरा अनुभव आल्यानंतर सांगतो की हे असं होतं, मी ह्या चुका केल्या, माझ्याकडून हे घडलं, पण देवाने दया केली, मला याच्यातून वाचवलं. आणि ती खरी साक्ष असते. बघा किती विशेष आहे. कशा प्रकारचा माणूस होता याकोब, कशा प्रकारचे लोक देव निवडतो, कशा प्रकारच्या लोकांना देव घडवतो, कशा प्रकारचे आज तुम्ही आम्ही आहात. आपण म्हणतोय काय देवाचे आहे का? तिचं लक्ष पण नाही, तिला कळत नाही मी काय बोलतो. ते तर कधी चर्चला येत नाही, काही नाही, काय खोटं खोटं दाखवतं. कशा प्रकारचे लोक देव निवडतो, पण तो घडवतो. तो घडवतो. जगताप ब्रदर, तो घडवतो, है ना. आपण किती लपवलं, काही दाखवलं तरी तो घडवतो. तो आपल्याला घडवणारा देव आहे. त्यांनी याकोबाला घडवलेला आहे. ही प्रोसेस आहे त्याला घडवण्याची, त्याला लीन नम्र करण्याची. जेव्हा आपण अशा प्रसंगात येतो की पुढं जाता येत नाही, मागं जाता येत नाही, ती सिच्युएशन ती ह्याचं आपल्याला शिकवण्यासाठी असते की बघ आता देवाशिवाय तुला पर्याय नाही, नो ऑप्शन. तू मान्य कर, नाही तर राहिला. जेव्हा आपण मान्य करतो की नाही करू, मी आता सगळं बंद, सगळं सोडून खरंच आता तुला कोणी काही म्हणू, कोणाला काही वाटो, मी आता तुझ्या हाती माझं उरलेलं जीवन तुझ्या, तो खरा पश्चाताप असतो. आणि या ठिकाणी याकोबाने तो खरा पश्चाताप केला. पहिल्याच वेळेस आपण वाचतो की याकोब, कारण गरजच पडली नाही ना, देव असल्यामुळे समृद्ध झाला. लव झाल्यामुळं, लव्ह मॅरेज, तिथं पण सासऱ्यापासून दुसरीच मुलगी गळ्यात बांधली, नंतर परत 7 वर्ष घालून ती केली. हे असं सगळं मनाने करत करत गेलं. आयुष्याचे वर्ष गेले, प्रॉब्लेम वाढले, इथपर्यंत गेले. आणि मग तो म्हणतो की मी आता फार घाबरलेलो आहे, तू मला सोडव, तू माझ्या लेकरं बाळांना सोडव. काही लोकांना पश्चाताप करायला असे प्रसंग जीवनात यावे लागतात. देव येऊ देतो. काही लेकरं सांगितल्याबरोबर ऐकतात, पण काही लेकरांना फटका दिल्याशिवाय ऐकत नाही. तसं काही देवाच्या लेकरांना देवाने फटका दिल्याशिवाय ऐकत नाही आहे. जगताप ब्रदर, काही जण सांगितल्याबरोबर ऐकतात की नाही देवाचं वचन आहे, प्रभू मी तुझा आज्ञा. काहीतरी म्हणतात की नाही त्याला काय होतं, मी माझ्या मनाने करेन, असे असतात. मग काय होतं, डिसिप्लिन, शिस्त. म्हणून काही गोष्टी जीवनामध्ये, काही प्रॉब्लेम आपल्याला शिस्त लावण्यासाठी, घडवण्यासाठी असतात, आपल्या चांगल्यासाठी असतात. आपण मुलांना रागवतो, मारतो, फटके देतो का? त्यांचं चांगलं व्हावं. त्यावेळेस ते रडतात, त्यांना राग येतो, पण नंतर कळतं की नाही आमचे वडील स्ट्रिक्ट होते, आमचे वडील स्ट्रिक्ट होते, माझे वडील. काही बोलायचं तर आईला सांगायचं, डायरेक्ट पप्पांना नाही, असं होतं. फार SSC मोठं होईपर्यंत काही सांगायचं तर तिला सांगायचं की तू असं सांग. जेव्हा ते म्हटले मी तू की बाप्तिस्मा घेणार आहे, मी आईला सांगितलं, तू त्यांना विचार खरंच घेणार आहे का माझ्या हातून. एवढी भयानक दहशत होती. पण काही वेळेस दहशत, भीती तर पाहिजे, धाक तर पाहिजे, पण प्रेमही पाहिजे. कधी कधी इतकं प्रेम होतं की वळणच लावत नाही, त्याला मारू नका, जाऊ द्या, मारू नका, है ना, गाढव प्रेम. आणि काही वेळेस अशी दहशत असते की आपण बोलू पण शकत नाही, की समजा मी बोललो ते भडकले तर बोलायचंच नाही, काहीच बोलायचं. तर ह्याच्यामध्ये बॅलन्स करा. आता तुम्ही तुमच्या मुलाबाळांशी कसं वागता, हसू नका. तुम्ही कशा प्रकारचे बाप आहात, तुमची दहशत तुमच्या कुटुंबात आहे का प्रेम आहे, हे तुम्हाला माहिती आहे आणि देवाला माहिती. वाटतं ते बाहेरच असलेले बरे, असं वाटतं का?
दोन्ही गोष्टी बॅलन्स पाहिजे, दोन्ही गोष्टी बॅलन्स पाहिजेत, तर यशस्वी व्हा. नाही तर हे काय पैसे कर, तुला काय करायचं. नाही 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 नाही, हे काय, हे तर कोणी करू शकतो. तुम्ही कमवता म्हणजे काय उपकार करत नाही, तुमच्या मुलांसाठी कमवता, लोकांवर उपकार नाही करत, ते कोणी करतं. हे कर्तव्य नाही, देवापुढे तुमचं काय कर्तव्य. देवाचे लोक या नात्याने हे बघता. आणि बापांना नाही, आईंना सुद्धा मी सांगतोय, आलं लक्षात. तर या ठिकाणी तो प्रार्थना करीत आहे, देव त्याचा विश्वास वाढत आहे, त्याला जाणीव करून देत आहे की अरे सगळं जरी असलं तरी माझ्याशिवाय तो काहीच करू शकत नाही. आणि त्याला आता कळलेलं आहे. पण कळायला किती वर्ष लागले? 20 वर्ष लागले. काही वेळेस आपल्याला कळायला म्हातारा होतो तरी कळत नाही. त्यांच्या गप्पा आहेत, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आमची मुलगी तिकडे आहे, आमचे हे केलं ते. त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या प्लॅनमध्ये देव नसतोच. मी काय केलं, माझं आहे का, मी अचीव केलं, ही माझी अचिव्हमेंट आहे, लाईफ टाईम अचिव्हमेंट. स्वतःचंच कौतुक करत असतो. आम्ही घर बांधलं, आम्ही घर बांधलं, आमचे एवढे लोक आले, एवढे लोक जेवले, एवढं हे केलं ते केलं. देव त्याच्यात नसतोच. स्वतःच्या अचिव्हमेंटमध्ये ते खुश असतात, नाही का. तसं नाही पाहिजे, तसं नाही पाहिजे. तिसरी गोष्ट, आता काय झालेलं आहे पुढं त्या स्टोरीमध्ये बघा. त्या रात्री तो तेथेच वचन 12, तू मला वचन दिले आहे की मी तुझे निश्चय बरे करीन आणि समुद्राच्या अगणित रेतीसारखी तुझी संतती करेन. आता तिसरा पॉईंट इथं काय आहे की वेन फिअर ग्रिप्स अस वी मस्ट रिलाय ऑन गॉड्स प्रोव्हिजन. जेव्हा भीती वाटते तेव्हा आपण देवाच्या प्रयोजनावर, देवावर अवलंबून राहायला शिकलं पाहिजे. मीपणा सोडून दिला पाहिजे, गर्व सोडून दिला पाहिजे. बस शरणगागती पत्करली पाहिजे. काल कोणीतरी सांगितलं नाही का, तुमच्याकडे आल्यानंतर की ती एक बाई वारली म्हणे, शेवटपर्यंत ते वळली नाही. म्हणजे असं होतं, नाही आम्ही वळणार नाही, काय व्हायचं ते होईल, असं पण होतं. इतके लोक कठोर होऊ शकतात. शरणागती, पश्चाताप म्हणजे शरणागती. पश्चाताप म्हणजे काय? शरणागती. विनाअट विना शर्त मी तुला शरण येतो. तू हे केलं तर मी ते करीन, मला हे दिलं तर नो, काहीच नाही, काही अटी शर्ती नाही. नाही दिलं तरी मी पूर्णपणे तुला शरण येतो. काही नाही मिळालं तरी मी तुझ्या हातात आहे. तो खरा पश्चाताप असतो. तर तिसरा पॉईंट, तिसरा धडा काय की भीती वाटत असताना आपण देवावर अवलंबून राहिलं पाहिजे. आता काय झालेलं आहे, टेन्शन वाढत आहे, सस्पेन्स वाढत आहे. एसाव 400 लोक घेऊन तिकडून विरुद्ध दिशेने यांच्याकडे येत आहे आणि हे प्रवासाला तिकडंच चाललेले आहेत आणि एकदा यांची भेट होणारच आहे. सस्पेन्स वाढत आहे. मग प्रार्थना करायला लागलेलं आहे. जेव्हा मागे जाता येत नाही पुढं, तेव्हा तो प्रार्थना करायला लागला. आता त्याने प्रार्थना केली. आता देवाचं प्रोव्हिजन, गॉड्स प्रोव्हिजन वॉज ऑन विथ हिम. देवाचं प्रयोजन, देवाचा पुरवठा त्याच्याबरोबर होता. देव त्याच्याबरोबर होता. कशावरून? पहिल्या 2 वचनात आपण वाचतो की त्याला देवदूत दिसले, म्हणजे देवाने दाखवून दिलं की मी तुझ्याबरोबर आहे, देवदूत तुझं संरक्षण करणारे आहे. तरी त्याने हा प्लॅन केला, तरी तो घाबरला. घाबरायची गरज होती का? प्लॅन करायची गरज होती का? नाही. विसरून गेला. काय दृष्टांत झाला, काय आठवलं, विसरून जातात. आठवडाभरातून काय झालं, वचन शेअर करा, विसरून जातात, काहीच आठवत नाही. मग काय समजायचं, आठवडाभर काहीच बायबल रिडिंग केलं नाही, काहीच आठवत नाही. आपण हँग होऊन जातो. ब्लँक सांगावं लागतं नावं घेऊन, मग पटापट साक्ष निघतात. देवाचं प्रोव्हिजन पॉइंट, गॉड्स प्रोव्हिजन कम्स वेन वी ओबे हिम. देवाचा पुरवठा तेव्हा होतो, लिहून घ्या पॉइंट, जेव्हा आपण त्याचं आज्ञापालन करतो. जेव्हा याकोबाने आज्ञापालन केलं आणि तो लाबानाचा मामाचं गाव सोडून कनान देशात त्याच्या गावी, त्याच्या देशाला जायला निघाला, तेव्हा देवदूत त्याला दिसले.
जेव्हा तुम्ही आणि मी देवाचं आज्ञापालन करतो तेव्हा देवाचं संरक्षण आणि देव आपल्याबरोबर असतो. तोपर्यंत नाही आहे. आमच्यासाठी प्रार्थना काही जादू मंत्र नाही आहे की तुम्ही काही करा, पश्चातापही करू नका आणि प्रार्थने आपोआप फटकन होईल. तसं नाही आहे. मी तुम्हाला सांगतो. God's provision comes when we obey Him. Verse 1, 32:1, 32:1 मध्ये काय लिहिलं आहे? याकोबाच्या 32:1, याकोब आपल्या वाटेने जात असता देवदूत त्याला भेटले. तुम्ही आज्ञापालनाच्या वाटेने जात असाल तर देवदूत तुम्हाला भेटतील, देव तुमचं संरक्षण करेल. पण भलत्याच वाटेने चाललेले असाल तर नाही होणार बरं का. काय म्हणता काय बरोबर? मी काय म्हणतो हे पहा, शास्त्रात लिहिलेलं आहे. When he went on his way, angels of God met him. जेव्हा तो देवाने सांगितलेल्या मार्गावरून चालला होता तेव्हा त्याला देवदूत भेटले. जेव्हा तुम्ही आणि मी देवाच्या मार्गावरून चालू तेव्हा देवाचं संरक्षण आणि आशीर्वाद तुमच्या माझ्याबरोबर आहे. देवाने ते देवदूत त्याच्या संरक्षणासाठी पाठवले होते. त्याला माहीत होतं की त्याला टेन्शन आहे, तो घाबरलेला आहे. किती चांगला देव आहे. त्याला माहीत होतं की हा प्लॅन करतो, याच्याजवळ प्लॅन तयार आहे, 2 टोळे आहेत, एक गेली तर दुसरी राहील, तरी देव त्याच्यावर दया करतो. त्याला माहीत असतं तुम्ही आणि मी प्लॅन करतोय, आपलं डोकं लावतोय, तरी तो आपल्याबरोबर असतो, तरी तो आपलं संरक्षण करतो. तो इतका चांगला देव आहे. तो आपलं वचन करार पाळणारा देव आहे. आपण जरी त्याला सोडलं तरी तो सोडत नाही. म्हणून जेव्हा भीती वाटते तेव्हा काय करायचं? देवाच्या प्रयोजनावर अवलंबून राहायचं. रिलाय ऑन गॉड्स प्लॅन. आणि कशा रीतीने आपण त्याच्या प्रोव्हिजनवर अवलंबून राहू शकतो? थ्रू प्रेयर, प्रार्थनेने. वी रिलाय ऑन गॉड्स प्रोव्हिजन थ्रू प्रेयर. प्रार्थना फक्त जसं आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जायचं तसं प्रॉब्लेम झाल्यावर प्रार्थना करायची, ती प्रार्थना नाही आहे. प्रार्थना त्याच्यासाठी नाही आहे. आलं का लक्षात? प्रार्थना देवाशी संभाषण आहे. प्रार्थना, बरेच लोकांना वाटतं प्रार्थना म्हणजे काहीतरी झाल्यावर प्रार्थना. काल कोणीतरी प्रार्थना करते, नाही नाही मला प्रार्थनेची गरज नाही, कशासाठी प्रार्थना करायची? म्हणजे त्यांना वाटतं गरज असली तर प्रार्थना. किती जणांना समजते गरज नाही तर प्रार्थनाच करायची नाही. 5 गोष्टी याकोबाच्या प्रार्थनेतून आपल्याला प्रार्थनेबद्दलच्या 5 गोष्टी शिकायला मिळतात. 5 आस्पेक्ट्स ऑफ जेकब्स प्रेयर. पहिली गोष्ट 32:9 मध्ये पहिली गोष्ट तो म्हणतो की हे परमेश्वरा, माझे वडील अब्राहम व इसाक यांच्या देवा, तू मला सांगितले की तू आपल्या देशी आपल्या गोत्रात परत जा, मी तुझे कल्याण करेन. माझ्या वडिलांच्या पूर्वजांच्या देवा म्हणजे पहिली गोष्ट ही की देव करार पाळणारा देव आहे ह्याची त्याला जाणीव होते. ह्याची तो देवाला आठवण करून ही अप्रोचेस गॉड ॲज अ कव्हनंट गॉड. पहिली गोष्ट प्रार्थनेत काय ध्यानात ठेवायची की देव त्याचा करार पाळणारा देव आहे. आपण किती चांगले आहोत आणि काय करतो म्हणून नाही, तो किती चांगला आहे त्याने करार केलेला आहे म्हणून प्रार्थनेचे उत्तर आहे. दुसरा पॉईंट, दुसरी गोष्ट 5 aspects of Jacob's prayer. पहिले काय? ही अप्रोचेस गॉड ॲज अ कव्हनंट गॉड. सेकंड, ही बेस हिज प्रेयर ऑन गॉड्स वर्ड. त्याची प्रार्थना देवाच्या वचनावर किंवा देवाच्या अभिवचनावर अवलंबून आहे. देवाने काय सांगितलं आहे त्याची तो आठवण करून देवाला सांगत आहे. दुसरी गोष्ट प्रार्थनेबद्दल काय की आपली प्रार्थना देवाच्या वचनावर आधारित पाहिजे. प्रेज द लॉर्ड. वचन 9 मध्ये तो म्हणतो की तू जे सांगितलं मी करीन ते मी करत आहे. वचन 12 मध्ये पण तो म्हणतो की तू मला वचन दिले आहे की मी तुझे भर. देवाने जे वचन दिलं त्या वचनाची तो आठवण करीत आहे. प्रार्थना ही देवाच्या वचनानुसार केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. किती जणांना प्रार्थना सुधारायची, प्रार्थनेच्या जीवनात वाढायचं, किती जणांना तुमच्या जीवनात प्रार्थनेचे उत्तरं पाहायचे. ह्या 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ऐकून घ्या, लिहून घ्या. पहिली गोष्ट काय की देव करार पाळणारा देव आहे हे ध्यानात ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय, प्रार्थना ही देवाच्या वचनावर आधारित पाहिजे, बेस्ड ऑन गॉड्स वर्ड. तिसरी गोष्ट काय की वचन 10 मध्ये तो काय म्हणतो, तू करुणा व सत्यता दाखवून आपल्या दासासाठी जे काही केलेले आहे त्याला मी पात्र नाही. तो कबूल करतो की माझे आजोबा तुझे मित्र होते,
माझे वडील तुझं आज्ञापालन करत होते म्हणून तू आशीर्वाद देतो ना. तो म्हणतो जरी ते होते, त्यांनी त्यांच्या काळात आज्ञापालन केलं, पण मी नाही केलेलं, मी त्याच्या लायक नाही आहे, मी फसवणुकीने चाप्टरपणाने वागलेलो आहे, तो कबूल करतोय. म्हणजे काय? तो लीन आणि नम्र होतोय. म्हणजे ही अपील्स ऑन द बेसिस ऑफ ग्रेस नॉट मेरिट. तो देवाच्या कृपेवर अवलंबून राहतोय, स्वतःच्या मेरिटवर नाही की मी किती चांगला आहे, मी हे केलं ते केलं. जसं त्या माणसाने म्हटलं ना, प्रभू येशूने सांगितलं दाखला की मी यांच्यासारखा नाही, त्यांच्यासारखा नाही, मी दर्शवून देतो, आणि तो तसाच घरी गेला. आणि जो म्हटला बाहेर लांब उभा राहून की हे प्रभू मग पाप्यावर दया कर, तो नीतिमान तोडून घरी गेला. तसं ज्यांना वाटतं की आम्ही हे करतो ते करतो, यांच्यासारखे नाही त्यांच्या म्हणून देवाने केलं पाहिजे, ते तसेच जातात. पण जे म्हणतात की प्रभू ही तुझी कृपा आहे, मी त्याच्या लायक नाही आहे, त्यावेळेस देव ते करतो. आमेन. थर्ड, ही अपील्स ऑन द बेसिस ऑफ ग्रेस नॉट मेरिट. आणि चौथी गोष्ट वचन 11 मध्ये तो म्हणतो की मला माझा भाऊ एसाव याच्या हातातून सोडीव, मला त्याची भीती वाटते, न जाणवतो येऊन माझ्या बायको मुलांना मारून टाकायचा. खरंच ज्याची भीती आहे, खरं प्रार्थना खरंच तो कबूल करतोय. आपल्या प्रार्थनेमध्ये चौथी गोष्ट काय? सत्यता पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे. जे आपल्याला भीती वाटते, टेन्शन आहे, प्रभू मला ह्या गोष्टीचे मला भीती आहे, हे आहे, जे आहे ते त्याला जसं आहे तसं सांगणं ही खरी प्रार्थना. म्हणून खरी प्रार्थना ही एकट्याने वैयक्तिक होतं, एकत्रितपणे दुसऱ्यांबरोबर प्रार्थना करणं वेगळं, पण पर्सनल प्रेयर ही वेगळी आहे. त्या पर्सनल वैयक्तिक प्रेयरमध्ये आपण कसे आहोत हे देवाला सांगायचं असतं, कबूल करायचं. दुसऱ्यांसोबत प्रार्थना करताना आपण काही म्हणतो, दाखवतो नाही का, एवढे मोठे मोठे वचनं वाचतो. खरी प्रेयर नसते ती. खरी प्रेयर ती जी आपण आणि देव मनापासून करतो. ही चौथी गोष्ट, ही प्रेज ऑनेस्टली अँड फॉर्मंटली. आणि पाचवी आणि शेवटची गोष्ट त्याच्या प्रार्थनेतली काय? वचन 12 मध्ये, तू मला वचन दिले की मी तुझे बरे करीन आणि समुद्राच्या अगणित रेतीसारखी तुझी संतती करीन. हा देवाचा उद्देश होता. म्हणून पाचवी गोष्ट, ही प्रेज फॉर गॉड्स पर्पज टू बी फुलफिल्ड. देवाचा उद्देश सिद्धीस जाण्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. पाचवा पॉईंट काय? देवाचा जो उद्देश, देवाची जी योजना ती घडून यावी म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे. तो काय म्हणतो 12व्या वचनात? देवाचा उद्देश तो म्हणतो की समुद्राच्या अगणित रेतीसारखी तुझी संतती करीन. हा देवाचा उद्देश होता. आणि तो जाऊन मामाच्या घरी राहिला होता. आज तुम्ही देवाने नेमलेल्या ठिकाणी आहात का जसं काय त्या मामाच्या गावाला आहे? देवाने तुम्हाला जो जे ठिकाण सांगितले त्या ठिकाणी परत यायचं आहे. भलत्याच ठिकाणी सेटल व्हायचं नाही. तुम्ही कोण आहात ख्रिस्तामध्ये हे ध्यानात ठेवा. देवाने कशासाठी निवडलेलं आहे, काय चाललेलं आहे. आपण कुठं सेटल होतोय, लग्न करून बसतोय, कामधंदे करतोय, आणि मग त्याला आठवलं नाही हे तर माझा देवाने, माझा देश तो, माझे आईवडील, माझे देवाचा उद्देश तो आहे, आणि तो जाऊन निघाला. तसं जेव्हा योग्य ठिकाणी आला तेव्हा देवाचे उद्देश गेले. म्हणून पाचवी गोष्ट प्रार्थनेत काय की प्रार्थना ही देवाचे उद्देश सिद्धीस जाण्यासाठी केली जाते. ही प्रेज टू फुलफिल गॉड्स पर्पस. ही प्रेज फॉर गॉड्स पर्पस टू बी फुलफिल्ड. आणि मग पुढं काय झालं? याकोबाने हे भेटल्यानंतर काय सीन झाला हे समजण्यासाठी पुढच्या रविवारी आलं पाहिजे. हे आपण पुढच्या संदेशात पाहू. परमेश्वर आपणास आशीर्वादित करू.